नमस्कार, मी आहे नम्रता आणि आज मी बनवणार आहे पातेल्यामध्ये हे लादी पाव. तर यासाठी मी एक छोटा चम्मच भरून ड्राय ईस्ट घेतलेला आहे. याच्यामध्ये कोमट पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि याच्यामध्ये साखर टाकून याला ॲक्टिवेट करायचं आहे. साखर एक छोटा चम्मच टाकायची आहे आणि याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे ॲक्टिवेट झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये 1 कप मैदा घ्यायचा आणि याच्यामध्ये एक मोठा चम्मच भरून मिल्क पावडर टाकायचं, चवीपुरतं मीठ आणि ड्राय ईस्ट टाकून याला मळून घ्यायचं, सैलसर मळून घ्यायचं. थोडंसं कोमट असं पाणी वापरायचं पीठ भिजवण्यासाठी. आता याला छान मळून घ्यायचं. हे पीठ मळून झालेलं आहे. आता याला बटर लावून छान ओढून असं व्यवस्थित मळून घ्यायचं. एका बाउलमध्ये आता याला ठेवायचं. एक छान असा गोळा करून याला बाउलमध्ये 2 तासासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. हे पहा 2 तासानंतर हे पीठ किती छान फुललेलं आहे. याला खूप छान अशी जाळी आलेली आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून एका याच्यामध्ये ठेवायचे. एका भांड्यामध्ये याचे छोटे छोटे गोळे करून एका भांड्याला मी बटर लावून घेतलेलं आहे. कुकरचं भांडं असेल तेही वापरू शकतो, पण माझ्याकडे हे मोल्ड्स, केक मोल्ड्स आहेत. मी त्याच्यामध्ये पाव बनवत आहे. तर त्याला मी आधीच बटर लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून व्यवस्थित ठेवून द्यायचे. माझ्याकडे ही टूटी फ्रुटी आहे. ही मी वरून अशीच डेकोरेशनसाठी लावत आहे. नाही लावली तरी चालेल. आता हे एक भांडं मी गॅसवर 15 मिनिटापासून ठेवलं होतं. हे पातेलं ते गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे ट्रे ठेवते. हा मोल्ड याच्यामध्ये थोड्या वेळाने चेक करायचं. पहा हे पाव किती छान फुललेले आहेत. आता याला वरून बटर लावायचं. याच्यावर थोडंसं वजन ठेवायचं आणि लो टू मीडियम आचेवर गॅस करायचा. पूर्ण कमी नाही करायचा, लो नाही करायचा. पहा किती छान रंग आलेला आहे पावांना. आणखी थोडंसं याला लालसर होऊ द्यायचं. हे पाव झालेले आहेत. आता गॅस बंद करते. याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि आता पाव एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे पाव तयार झालेले आहेत. खूप छान जास्त फ्लफी झालेले आहेत. जाळीदार पाव तयार झालेले आहेत. आता मी चहा बनवणार आणि हे पाव चहासोबत आपण खाऊ शकतो.